141 क्या है, ऑयल प्रेशर OOR है, मतलब वो प्रेशर का सेंसर है मेरे। चालू करते समय अगर इंजन चालू नहीं हो रहा तो मेरे को ऑयल प्रेशर चाहिए। अगर वो उस टाइम पे नहीं आएगा तो ये होगा। अब वो क्यों नहीं दिखा रहा है, OOR क्यों दिखा रहा है कि मेरे को ऑयल प्रेशर नहीं मिला, मैं खाली हूँ तो मैं क्यों चालू। तो उसमें क्या मिला, OOR में मैं आउट ऑफ रेंज हूँ, इसलिए इंजन चालू नहीं हो रहा। ये फॉल्ट कोड 41, ये फॉल्ट कोड नंबर कौन से टाइम पे आया और उसका ये फॉल्ट कोड का मीनिंग क्या है। अब ये 3/11/24 को आया 4 बजे, जब आपने चालू किया उस टाइम। ये लास्ट जब इसके पहले वाला लास्ट के 1 से 5 फॉल्ट कोड आपको इसमें दिखेगा। इसके बाद दूसरा आया ऑयल प्रेशर ORH, हाई आउट ऑफ रेंज, आउट ऑफ हाई रेंज के ऊपर गया। कैपेसिटी 650 kP है, वो ज़्यादा दिखाएगा, कभी कम देखेगा। वीक बैटरी, ये वीक बैटरी मतलब ये जो क्रैंकिंग करते समय तो 8.4 आया, अगर वो नीचे जाएगा 8 के नीचे तो वीक बैटरी दिखेगा, चालू नहीं करेगा। जो उसको सेकंड में मिलेगा वो तेरे को दिखेगा। ये कुछ फॉल्ट कोड में मतलब कुछ फॉल्ट कोड आया, अपन इसने एडिटर किया, मतलब नहीं दिखा, समझ में। इंजन चालू नहीं हुआ, कुछ भी नहीं हुआ, अपन उसको समझ में नहीं आया कि किस वजह से बंद हुआ, तो नो फॉल्ट 00 से 5 में भी हो। ओके, लास्ट के 5 फॉल्ट तेरे को मिलेंगे सब, और ये रिसेट कर दिया तो तेरे को 0 कुछ नहीं मिलेगा। ठीक आहे, पण ते हिस्ट्री बघायची असेल तर कशी बघायची, काय हे हिस्ट्री करताना हे डिजिट तुमचा स्लिप मोडला असतो, बंद असतो, ओके तेव्हा रिसेट करून घ्यायचा, डिस्प्ले ऑन करायचा। ओके ऑन केलाय तर ही पोझिशन ऑटो स्टॉप पाहिजे, स्टॉप पाहिजे स्टॉप ओके पाहिजे। ऑटो स्टॉप झाला तर रिसेट आणि ओके रिसेट आणि ओके एक साथ प्रेस करायचं, ओके दाबून धरायचं जोपर्यंत ह्याच्यावर कम्युनिकेशन येत नाही, ओके इंटरनेट कम्युनिकेशन अंडर। हे पोझिशन अशीच, ओके इथं फक्त हे वाचायचं कम्युनिकेशन होम, होम आलं तर होम तसंच ठेवायचं आणि हे ऑटोमध्ये दाबायचं। सेकंडमध्ये तुम्हाला फॉल हिस्ट्री आहे। आता इथं जायचं म्हणल्यावर तर कॉम्प्युटेशन सेकंड पेजला आलाय तुम्ही, ओके 1 ते 4 आहे, त्यात सेकंडमध्ये पहिले ते दाखवलेलं, नंतर हे ऑटो दाबले की 2 नंबर आलो। तर आता ह्याच्यात जायचं आहे तर हे ओके दाबा आणि हे ॲरो दाबून खाली या, इथं आला इथं ओके करा। हे फॉल्ट कोड हिस्ट्रीमध्ये बघायचे, पण तुमचं कुठलाही फॉल्ट कोड आला की तुम्हाला डिस्प्लेवर दाखवणार। अच्छा, म्हणजे बाय डिफॉल्ट दाखवणार, दाखवणार तुम्हाला ओके डिस्प्ले। ओके तुम्ही त्याला रिसेट नाही केला तर तो तुम्हाला डिस्प्लेवर दाखवणार ना। ओके हा फॉल्ट कोड तुम्हाला येणार कुठे तुम्हाला ते पण सांगतो। ह्याचा ओके ह्याच्या वर येणार, ह्याच्या खाली येणार। ओके आता ह्याच्यामध्ये आम्ही काय काय बघतो, हे आमचं पॅरामीटर झालं। ओके, अजून तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर आम्ही ह्याच्यामध्ये आमचं ह्याच्यामध्ये काय काय दिलं आहे मी तुम्हाला। ओके 3 पेज, ओके माझा सिटी कितीचा आहे, 200/5 हा ओके 200x5 तुमचा लोडच्या हिशोबाने माझी सिटी ना। हो हो हे जनसेट व्होल्टेज माझं इथपर्यंत माझं कॅपॅसिटी आहे 480, त्याच्यावर जात आहे तर तुमचं ओव्हर व्होल्टेज करू। बॅटरी वोल्टेज हे जनसेट फ्रिक्वेन्सी 50 हे आपण कमी जास्त करू शकतो, लोडच्या म्हणजे RPM तुमचं जास्त कमी जास्त करू शकतो, त्यासाठी ही सेटिंग केली आपण। ओके हे तुमचं सॉरी हे तुमचं KV नुसार 50 KV DG आहे, कॅपॅसिटी स्टँड बाय तुमची स्टँड बाय 55 म्हणजे कधी चालू करायचं 55 KVची कॅपॅसिटीने चालणार। ओके प्राईम म्हणजे 50 KV तुमचं आता आहे ती पोझिशन, त्या हिशोबाने तुमचा लोड चालणार। हे फ्रिक्वेन्सी आपली 50 मध्ये आपली, ही तुमची 3 पेजला 60-60-60 लिहिलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपली 50-50 आहे। ओके 60 आपली नाही, बरोबर 50 वर हे केलेली आहे। हां, हे जनरल सेटअपमध्ये हे आमचा सेट टायमिंग आहे, इंजिन सेटअप आमचा आहे, MF पॅनल आमचं। ओके ते सेटिंग जशी मी केली आहे ते त्याच्यात आहे। बरोबर ह्याच्यानंतर तुमचा होम पेज 2 अबाउटमध्ये गेला तर माझं कंट्रोलर कुठला आहे, कॅलिब्रेशन हे कुठला आहे, ओके कॅलिब्रेशन पार्ट नंबर, आणि माझं व्हर्जन सॉफ्टवेअर आहे। ओके. मला याचा फोटो काढला,
हे तुमचं 23 इंजिन आहे. चालेल. हे तुम्हाला पण माहिती असावं माझं सॉफ्टवेअर कुठलं आहे. आता ह्याच्यामध्ये आमचं आलंय 1.970 आलंय. ओके. अपग्रेड आहे ते मॉडेलनुसार आणि त्याच्यानुसार काय आम्ही अपडेट करतो त्याचा. आता आमचं 24चं आलंय आणि ह्याचं आलंय. ओके. हे काढला तुम्ही फोटो? हो काढला. ह्याचा काढला? काढला. बरोबर. बॅक हो. हो बॅक करा. ही RTCD सेटअप म्हणजे घड्याळचं टायमिंग मी सेट करतो ते. ओके. त्याच्यानंतर हे मॉडबस हे आमचं काम. ओके. हे मून असतं. मून जर नाही ठेवलं मी मॉडबस ठेवलं तर तुमचं इंजिन ऑटो कमांड जे घेतो ना ते चालू होणार नाही. डिजिटल स्टॉप कमांड मिळणार. ओके. म्हणून हा मूनमध्ये पाहिजे. त्यानंतर बीट रेट. बाउट रेट. ओके. हा एवढाच आहे सगळ्यांना. तो ये कॉमन जो आपला सगळ्यांना सेम येतो. इलेक्ट्रॉनिक मध्ये तोच लावला. हा हे तुम्हाला माहित पाहिजे. हो. झालं. आता ह्याच्यामध्ये तुमचं अजून थर्ड ऑप्शनला आहे मेंटेनन्स सेटअप सोडून. हे मी जर त्यात टाकलाय तर तुम्हाला तो मेसेज आहे. ओके. आता ह्याच्यात मी मेसेज टाकला 6 महिन्यांनी चेक करायचा तर तुम्हाला ते वॉर्निंगला द्यायचं. वॉर्निंग येणार. ओके. म्हणजे आपण नाही केला नाही ते सेट नसतो. ते कम्युनिकेशन कस्टमर आणि आपलं असेल तर ओके तुम्ही जर त्या हिशोबाने करता येतात. जर तुम्ही करत नाही तर तो वॉर्निंगचा एक तिच्या पिरियड दिला त्या पिरियडनंतर तो शटडाऊनला गेला तुमचं रजिस्ट्री. अच्छा. तर मग ते रिस्क म्हणून कोण घेत नाही म्हणून कोण सेट करत नाही. हे डिस्प्ले सेटअप म्हणजे मी डिस्प्लेमध्ये मला काय काय पाहिजे ते मी सेट करू शकतो. लीड चेक म्हणजे माझी ही लाइटिंग. ओके. हां. ओके. हे कॉन्फिगरेशन ही हेल्प आणि ही तुम्हाला जे काय असेल ते झालं. ओके. ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली तुम्हाला जायचं नाही. मला काय मला जायची गरज नाही. जर आम्हाला जर फॉल्ट जर वरती समजून येत समोर येतं तुम्ही मला फोटो काढला की तुम्ही मला फोन करून सांगितलं की हा नंबर आला. ह्या नंबरला काय मिनिंग आहे ते आम्हाला माहिती. तुम्हाला विचारणार काय नंबर आलाय त्याच्या खाली कोणी तुम्ही काय सांगणार बॅटरी वीक म्हणलं मी साहेब म्हणणार क्रँकिंग व्होल्टेज किती आलं. मग क्रँकिंग व्होल्टेज किती आहे ह्यानं बघितलं पाहिजे. जेव्हा चालू करताना तुमचा डिस्प्ले इथं ठेवला पाहिजे ह्याच्यावर. तर ह्याच्यावर क्रँकिंग व्होल्टेज ड्रॉप होताना ह्यानं लक्ष व्हायला पाहिजे. क्विक चालू करतानाच ड्रॉप होतो. बरोबर. विदिन सेकंडमध्ये तो ह्याला माहित पाहिजे. ह्यानं बघितलं नाही तर मी तुम्हाला सांगू शकणार नाही. वीक म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगणार बॅटरी क्रँकिंग व्होल्टेज लो भेटलं म्हणून वीक कमांड आली. 8 व्होल्टच्या खाली गेली की वीक बॅटरी. ओके. ही तुम्हाला मेसेज. ऑइल प्रेशर ORH म्हणजे इथं प्रेशरच भेटला नाही. हे एक तर तुम्हाला हा 0 झाला तर कम्युनिकेशन आहे. पण हा आउट ऑफ OR झाला. आउट ऑफ म्हणजे तुम्हाला काहीच दाखवत नाही. मग मला कमांड मिळणार नाही. ओके. तर त्याच्यामध्ये पण कम्युनिकेशन विथ सेन्सर हे बघायला लागतं मला. टेम्परेचर जेव्हा तुमचं 100-105 जाईल तेव्हा ट्रिपिंग आहे. ओके. कूलंट टेम्परेचर 105च्या वरती गेला की आणि ह्याला 25च्या खाली जाऊन द्यायचं नाही. 25च्या खाली गेले की कूल आपण म्हणतो कूलंट टेम्परेचर. ओके. आता नॅचरल 25च्या खाली गेला पण 25 डिग्रीच्या खाली गेला. आता तुमचं थंडीचे दिवस आहेत आपल्या इकडे या एरियामध्ये 20-22 आहे. ओके. तर हे पॅकमध्ये असतं तेव्हा नॅचरल बाहेरचं 20 असेल तर तेव्हा ही 22 असतं. कधी कधी 18 पण असतं. ओके. तर त्याच्यामध्ये इंजिन चालू करता तुम्हाला कधी कधी इंजिन हार्ड क्रँकिंग होऊ शकतो. ओके. तर ह्याला टेम्परेचर सेम ह्या इंजिनला पण आहे. 25च्या खाली वॉर्निंग 22 ते 20ला शटडाऊन. ओके. तर ते होऊ नये तर आपण म्हणून DG ह्या दिवसात आपण 10 मिनिटं चालवण्याचं रिझन हे आहे की तुमचं रुटीनला इंजिनचं टेम्परेचर वर जावं परफॉर्मन्सला. ओके. आणि तुम्हाला एक स्टँड बाय DG माझा स्टार्ट होतो. ओके. ह्यासाठी आपण DG तुम्हाला डेली चालू करा म्हणू शकतो. आम्ही तुम्हाला कुठं लिहून देत नाही की तुम्ही DG महिन्यानं चालवा. आम्ही लिहिताना एक लिहितो डेली इंजिन स्टार्टेड प्लीज चेक द इंजिन ऑइल लेवल कूलंट लेवल बॅटरी व्होल्टेज. ओके. ऑल पॅरामीटर्स. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळलं पाहिजे. ओके. ठीक आहे सर. चालेल. अजून काय पाहिजे सांगा. अर्थिंग तुमची प्रॉपर हे आता हे तुम्ही मला अर्थिंग दिलं तर हे तुमचं 6 महिने वर्ष काय असेल तर तुमचं 8 फीट चेक तुमच्याकडनं पाहिजे. ओके. तर ह्याच्यामधनं जर तुमचं 8 फीट चुकीत झालं तर माझं आतमध्ये शॉर्ट व्हायला चान्सेस भरपूर. बॅटरी टू चेक करताना करंट पण बसू. हे तुमचं 6 महिने का वर्षाचं असतं ते तुमच्याकडे आहे 8 फीटची.
ठीक आहे. हे सगळी कॉमन एकत्रच घेतली की वेगवेगळी केली? अलग अलग. अलग अलग आहे. हां आणि ग्रेडमध्ये केलेली आहे ती. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही असे अँगल टाकलेत, अँगल आहेत, अँगलवाले आहेत. सर्व हे सेपरेट आहेत आणि त्याला मग ग्रेड केलेलं आहे. ओके. ती गोल पाय तांब्याचे पाय पण ते त्याच्यामध्ये फक्त तुम्ही फिरवले. हां आणि मग ग्रेड केलं आणि सगळीकडे फिरवलं. स्मोक आता हे आपलं तुम्हाला माहिती आहे CPCP गव्हर्नमेंटच्या रूलनुसार आलंय. ओके. आता आपलं इंजिन CPCP 4 मध्ये हां, पण आले. आता हे इंजिन तुमची सगळी CPCP 2 आले. ओके. तर CPCP 4 मध्ये आपण आता ह्याच्यामध्ये RACT डायरेक्ट टाकला. एक्झॉस्ट तुमचा मी फिल्टरेशनला घेतला आणि तिथून बाहेर केला. जो स्टार्टिंगला काळा धूर येतो ना तुमचा, हां तो आत्ताच्या इंजिनमध्ये येत नाही. हो. तुम्ही फिल्ट्रेशन केला आणि 0 पॉईंट तुम्हाला प्रदूषण दिलं. 0.23. गव्हर्नमेंटमध्ये मला 0.0 पाहिजे. जर दिल्लीला जे प्रदूषण झालं त्याचं ॲक्टनुसार आता आपल्या ऑल इंडियाला तो त्यांनी रूल चालू केला आहे की हे तुमच्या ह्या इंजिनला लागू होणार आहे. तुम्हाला BMCचं लेटर येऊ शकतं, PWचं. ओके. सर एक्झॉस्ट सिस्टमला तुमचं जर तुम्ही ही स्टॅक मॉनिटरिंग करता, स्टॅक मॉनिटरिंगमध्ये तुम्ही मायनस प्लस ह्याच्यामध्ये गेला तर तुमचं लेटर आणि 2024 लास्ट दिलेली त्यांनी डेट. पहिली 23 केली, आता 24 केली. आता त्याची 24ला त्यांनी आता हे 25 तुमचं साल कंपल्सरी आहे RACT रेक्टिफायर रिप्लेसमेंट. ओके. ह्याच्यामध्ये तुमचा एक्झॉस्ट जो बाहेर गेला आहे त्याच्यामध्ये आपण आता आमच्या सिस्टमला कसं केलं, आम्ही चौकोन बॉक्स केला आहे, तर फिल्ट्रेशनमध्ये घेतला. तुमचा मफलर एक्झॉस्ट पाईप मी इन घेतल्या, फिल्ट्रेशन केलं आणि माझा आऊट तुम्हाला वर दिला. ओके. म्हणजे त्याला वेगळा डिव्हाइस लावतो आपण आता. हे आऊट आहे ना, त्याला माझा स्मोकला पण फिल्टर करून पाठवतो. तो आउटलेट दिलाय आणि त्याच्यामध्ये मी तुमचा DG सप्लाय आणि मेन सप्लाय घेतला. मेन सप्लाय का घेतला तर स्टँडबायमध्ये तो ऑटोमॅटिकली रिजनरेशन करतो आणि DGचा सप्लाय काय केला, जेव्हा DG सप्लाय येईल तेव्हा ते ॲक्टिव्ह करून रनिंगमध्ये तुम्हाला प्रदूषण मुक्त करतो. ओके. हीच आता आलं. ठीक आहे. हॅलो, बंद करा. नाही चुकून लागला. चल हां चालेल. हे आता म्हणजे आता आपला CPCP 4 आणि CPCP 6 ऑटोमोटिव्ह मोबाईलमध्ये आता बाहेर हायवे सगळे CPCP 6 आहे. ओके. 6+ जंक्शनमध्ये 6 CPCP 4+ आले. ओके. आता तुम्हाला नवीन जनरेटर घेता आत्ता 2024 नंतर तर डायरेक्ट ते अटॅच होऊनच येतं. अच्छा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं मी कंट्रोलचं माझं व्हर्जन का चेंज होतं सॉफ्टवेअर, तर त्याच्यामध्ये आम्ही ते ॲड करतो. तर ते ॲड झाले की तुमचं सॉफ्टवेअर चेंज होतं. नवीन फीचर्स ॲड होत जातात. आता ह्याच्यामध्ये तुमचं ॲड करायचं मग समजा मी RAT लावलं, ही लावलं, काय तर लावलं, फ्युअल लीड किट लावलं, तर त्याचं मी सॉफ्टवेअर मारून मला ह्याच्यात ती प्रोग्रामिंग करून त्यात ॲड करायला. ओके. तर मग तुमचं व्हर्जन चेंज होईल. म्हणजे मी प्रोग्रामिंग केलं, ते ॲड केलं फ्युचर, तर ते ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग तो येतो आणि तो तिथे चेंज करतो. ओके. अच्छा. असं मग ॲडिशनल हार्डवेअर लावायला लागेल नाही. आता गव्हर्नमेंटनं काय केलं नाही, आणि मला लॅपटॉप लावला, लॅपटॉपवर कनेक्ट करा. नाही, हार्डवेअर वेगळा नाही लावायला. नाही माझं सॉफ्टवेअर आहे, कंपनीचं आहे, कमिंगचं आहे, ते तिथे अटॅच करणार. त्या कंट्रोलमध्ये माझं याच्यामध्ये होऊ शकतं असं. कंट्रोलमध्ये आहे ना, याच्यामध्ये पण तुम्ही सिस्टम केली तसं. PC4 4+ होऊ शकतं. नाही 4+ नाही ना. 4+ करायचं. आम्ही 4+ तुम्हाला नाही म्हणणार याला. आम्ही काय करणार, ॲडिशनल तुम्हाला RACT तिथे बसवून देणार, त्यामध्ये कनेक्ट करून देणार. ओके. ह्या इंजिन तुम्हाला स्मोकला आपण हे करू शकतो. स्मोक 0 तुमचा 0 पॉईंट म्हणजे जो आता तुमचा तुम्ही स्टॅक मॉनिटरिंग करता, त्या स्टॅक मॉनिटरिंगमध्ये तुम्हाला आता किती येते, 0.7 येते, 8 येते. काय केले कधी नाही केलं ॲक्च्युली. हे तुम्हाला रेकॉर्ड द्यायचं आहे. ठीक आहे, चेक करतो आम्ही. आणि त्याच्यामध्ये 7 असेल तर तो RACT बसवल्यानंतर तुम्हाला 0.3 ते 4च्या आसपास भेटतो. ओके. कारण का ते 0.0 होऊ शकेल. 2 आम्ही बघितलं आहे, त्याच्या खाली अजून गेला. फ्युचर त्याचा ते चाललं आहे की 0.0. मग त्याला काय तर प्रोसेस करतील. आता त्यांनी काय केलं आहे, अबाउट 10 kVच्या वर गव्हर्नमेंट, पण कंपनीमध्ये सगळ्याला लागतो. तुमचं DG 200 kV 180च्या वर KVची DGपासून स्टार्ट होणार. ओके. तुमचं 380 आहे. होय. म्हणजे ते हळूहळू तुमचं ती होणार. हा तुमचा NT40 2012 नंतरचा आहे. 2017च्या आजचे इंजिन 2007 पहिल्यापासून सांगतो, 2007च्या आजचे इंजिन स्क्रॅप आहे. ओके. कळलं. 2007च्या आजचे इंजिन टोटल स्क्रॅप, नॉट यूज, नॉट सोल्ड. तुम्ही विकू पण शकत नाही आणि यूज पण करू शकत नाही. ते डायरेक्ट स्क्रॅप आहे.
2017च्या आतले इंजिन CPCB 2 काय काय ऑन हायवेची CPCB 4 आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल RATE करू शकता, फिटमेंट करू शकता. आणि 18 नंतरची इंजिन आहेत ज्यांच्याकडे नवीन आता हे समजा तुमचं 18चं आहे तर ह्याच्यामध्ये नाही. तर गव्हर्नमेंटनं 5 वर्ष वॉरंटी जी असती त्याच्यामध्ये हा कॅपेबल आहे. 0.2.4 पर तुमचं एक्झॉस्ट सिस्टम त्याची कॅपेबल होऊन त्याला 5 वर्षानंतर हे ॲड होऊ शकतं. ओके RAC ओके म्हणजे आता 18 आणि 5 22 23 24 म्हणजे हे ॲड होऊ शकतो. तुमचा 23चा आहे नो इश्यू, 5 वर्षानंतर तुम्ही करू शकता. हा तुमचा 10 नंतरचा आहे आणि आत्ताच्या ह्याच्यात चालला म्हणजे 10 ते 24 किती वर्ष झाली? 14 वर्ष 15 वर्ष झाले म्हणजे तुम्ही 10 वर्ष क्रॉस केले तर ह्याला ॲडिशनल हे करायचंच आहे. ओके ठीक आहे चालेल. सर्क्युलेशन. ओके चालेल सर, थँक्यू. ठीक आहे. आता हे जर